शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. हिऱ्याची कीर्तनी तनु चंद्राची चांदणी वाटत शोभावी राजाची राणी वाटत शोभावी राजाची राणी तरी एकच गोष्ट महामार्गाने ठेवावी ध्यानी. गरीब से होती है मगर जहाँ भी होती है ए मेरे तो शादियाँ तो नसीब से होती. अगर किसी ने हिलने की कोशिश की तो फोन के रखूंगा. आज मेरे यार याद आए.
बघा इथे समोर बघा बरोबर सर समोर बघा समोर लक्ष हात पकडा एकमेकांचा हात पकडायचा बघा समोर बघा इथे समोर बघा इथे समोर बघा आय कॉन्टॅक्ट करा एकमेकाला बघायचं बाय चला चला आता समोर थोडं इकडे आणलं मी एक साईड जाऊ थोडं पलीकडे जातो सर का पलीकडे अजून थोडं त्याची जी फळं आहे ती मधुर असतात. शिक्षण घेत असताना प्रसंगी उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु शिक्षणामध्ये खंड पडू द्यायचा नाही. हे विचार या कुटुंबाने जोपासले आणि मार्गक्रमण करत राहिले आणि या कुटुंबाचा उन्नतीचा आलेख तुमच्या समोर या ठिकाणी अवघ्या एका मिनिटामध्ये मांडतो. यांना 3 मुलं पैकी श्री रामदास गणपतराव वाघमारे बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंग टेलर्स म्हणून प्रसिद्ध आहे. सर रेखा रामदास वाघमारे धुलिनी यांना 2 अपत्य आहे. डॉक्टर प्रीती आकाश देशमाने सध्या विदेशात कतार या ठिकाणी वास्तव्य आहे. टेलर आहे, नामांकित आहे आणि सध्या मुलगी कतार या ठिकाणी जावई कतार या ठिकाणी वास्तव्याला आहे. मोठ्या मुद्द्यावर आहे. हा तो बदल आहे, हे जे परिवर्तन आहे, ही जी क्रांती आहे केवळ आणि केवळ महापुरुषांच्या विचारांची बांधवांनो. डॉक्टर अश्विन रामदास वाघमारे टेलरचा मुलगा डॉक्टर अश्विन रामदास वाघमारे MBBS MS आर्थो तुमचे विद्या विभूषित आहे. फक्त महापुरुषांच्या विचारांची काळ करल्यामुळे. दुसरा मुलगा श्री सुखदेव संपतराव वाघमारे जे आजचे वडपिता आहे आणि वडमाता. वडपिता सेवानिवृत्त कर्मचारी आहे, स्वर्गीय भास्करराव शिंदे विद्यालय खंडाळा. म्हणून या दोन्ही कुटुंबाचा आदर्श जोपासण्याचा आपण संकल्प करू. या अनुषंगाने आता तुम्ही या ठिकाणी उपस्थित सर्वच आम्हाला म्हणजे हिरकर कुटुंब असेल, वाघमारे कुटुंब असेल, या दोन्ही स्त्रियांना तुम्ही सर्वच आम्हाला तेवढेच प्रिय आहात. या विवाहपीठाच्या समोर उपस्थित असलेले सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारे, समाजाला दिशा देणारे, समाजासमोर आदर्श उभा करणारे, समुदाय समाज संघटन असेल, समाज जागृती असेल, प्रबोधन असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन समुदाय झटणारे माणसं आहे. त्या सगळ्यांचा आपण आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या नेतृत्वाचा या शुभ मंगल प्रसंगी सत्कार करूया, स्वागत करूया आणि त्या स्वागताचं स्वरूप सुद्धा सगळ्यांना डोळे दिपवणारा असा आहे. आपल्या सगळ्यांचा स्वार्थ, अस्मिता आणि सुरक्षा दवत असलेला भारतीय संविधान देऊन आपण सर्व मान्यवर
थोडं हळू या दोघांनाही मी विद्यापीठावर यावं आपल्याला लगेच आपल्या देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही परिवारांच्या वतीने स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सर्वप्रथम आपलं नेतृत्व भूषण अखिल भारतीय महात्मा परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय माली महासंघाचे संस्थापक विश्वस्त अध्यक्ष संपादक दीपक आणि श्री शंकरराव लिंगे साहेबांना विनंती करतो की आपण विभागावर यावं. या विवाह सोहळ्याला आवडून उपस्थित आहे. या सर्व विवाह सोहळ्यांना आवडून उपस्थित आहेत. त्यांचा शुभाशीर्वाद त्यांनी हिरळकार दाम्पत्य लिंगे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहे, सत्कार करत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठीक आहे चला. वर पिता वर माता या ठिकाणी आलेलो आहोत. असे वर आणि वधू यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आजचे वर आणि वधू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या पायातील चप्पल आणि बूट बाजूला काढून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्रोही संत शिरोमणी सावता महाराज विश्वभूषण भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम सर्व महापुरुषांच्या आजचे वर आणि वधू या ठिकाणी करत आहे. सोबत त्या ठिकाणी वधूवरांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी आजच्या वर आणि वधूला या ठिकाणी नम्र विनंती करतो. या ठिकाणी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी वधूवर महापुरुषांच्या प्रतिमांचं आणि भारतीय संविधानाचं पूजन म्हटल्यापेक्षा स्मरण करत आहे. एक आगळावेगळा पायंडा या ठिकाणी आपण समाजासमोर घालून देत आहोत. सर्वांनी याचं अनुकरण करावं, भारतीय संविधान वाचावं, ते जगावं, त्याचा प्रचार प्रसार करावा. आपण आसनस्थ व्हायचं आहे वधूवरांनी. मी प्रातिनिधिक स्वरूपात दुसऱ्या मान्यवराला या ठिकाणी सत्कारासाठी बोलावतो. कृपया सर्वांनी लवकर वर यायचं आहे. माननीय श्री विठ्ठलराव तोडकर साहेब राष्ट्रीय मी हिरळकर दाम्पत्याला विनंती करतो की आपण भारतीय संविधान आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी तोडकर साहेबांचं स्वागत करावं. सोबत
अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री गौतमरावजी क्षीरसागर साहेब आपण सुद्धा समोर येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सोबतच माननीय श्री भीमरावजी कोथंबिरे सत्यशोधक विधिकर्ते तथा विश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ आपण सुद्धा या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा. मान्य श्री अभयभाऊ तायडे साहेब विश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ आपण सुद्धा या ठिकाणी स्वागतासाठी समोर यावं. मान्य श्री विजय राजाभाऊ खरात साहेब जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा बुलढाणा आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी समोर यावं. वर येताना आपल्या पायातील पादत्राणे आपण कृपया खाली काढून ठेवायचे आहे. मान्य श्री दत्ताभाऊ खरात साहेब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं ज्येष्ठ नेतृत्व आपण सुद्धा समोर यावं. या ठिकाणी आमच्या छोटेखानी स्वागताचा आपण स्वीकार करावा अशी आपणास नम्र विनंती आहे. मान्य श्री अमर बोराटे साहेब विश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ इंदापूर पुणे यांनी सुद्धा समोर यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करायचा आहे. युवा नेतृत्व आमचे मित्र अमरभाऊ बोराटे साहेब सोबतच मान्य श्री प्रबोधनकार शाहीर श्रीराम कोरडे लेखक कवी गायक तथा पर्यावरण संवर्धक आपण समोर येऊन आमच्या स्वागताचा या ठिकाणी अशी आपणास नम्र विनंती आहे. मान्य सौ वैशालीताई रवी जाधव ठग शिक्षण अधिकारी मॅडम कृपया आपण या ठिकाणी यावं, सहकुटुंब यावं आणि आमच्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करावा नम्र विनंती आहे. कृपया आपण विवाह पीठावर यावं. वैशालीताई ठग मॅडम या ठिकाणी सहकुटुंब उपस्थित आहे. डॉक्टर आशिष खासबागे साहेब आपण सुद्धा समोर यावं, त्या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा. मान्य श्री सचिन भाऊ मगर साहेब शासकीय ठेकेदार देवळगामाळी कृपया आपणास विनंती आहे, कृपया आपण विवाह पीठावर यावं. मान्य श्री अशोकराव कुंडलिकराव मगर साहेब आदर्श शिक्षक देवळगामाळी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक देवळगामाळी आपण कृपया स्वागतासाठी समोर यावं. हिरळकर दाम्पत्य या ठिकाणी आपलं संविधान आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच दोन्ही परिवारांच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असलेले आणि यशस्वी नेतृत्व करत असलेल्या नेतृत्वाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं आपलं कर्तव्य असतं. त्यांच्या कार्याची दखल अशा शुभमंगल प्रसंगी घेणं संयुक्तिक वाटतं. म्हणून या ठिकाणी त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि सत्कार या विवाहाच्या मंगल प्रसंगी करत आहोत. मान्य श्री स्वप्नील भाऊ काबले साहेब संचालक पुष्पोत्तम बाजार समिती मेहकर तथा महात्मा ज्योतिबा फुले संस्था देवळगामाळी आपण कृपया समोर यावं. आमच्या स्वागताचा या ठिकाणी आपण स्वीकार करावा. मान्य श्री शरदजी नागरे साहेब कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग वाघमारे यांचा शुभेच्छा संदेश या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आमचे मित्र अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सल्लागार प्राध्यापक सदानंद माळी साहेब आपणास विनंती आहे, कृपया आपण विवाह पीठावर यावं, आमच्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करावा. माननीय प्रियंका विनायक मगर काळे मॅडम आरटी ऑफिसर पती पत्नी दोघांनी समोर यायचं आहे. मान्य श्री संतोष गोरे सर सचिव विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम समाजासमोर आदर्श म्हणून उभं असलेलं हिवरा आश्रम आणि ती संस्था ती शाळा त्याचे सचिव सन्माननीय श्री संतोषजी गोरे सर कृपया आपण सुद्धा समोर यावं. माननीय मनोहर गिरे साहेब सरपंच हिवरा आश्रम आपण सुद्धा समोर यायचं आहे. स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. छोटेखानी या ठिकाणी आपण अतिशय साध्या पद्धतीने कृतज्ञतेच्या भावनेतून या सर्व मान्यवरांना भारतीय संविधान आणि गुलाब पुष्प देऊन आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आपण सर्वांनी हे संविधान वाचावं, तो संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, इतरांना सुद्धा संविधान आणि महापुरुषांची जीवनचरित्र अधिकाधिक पुस्तकं वाचण्याचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावा. कारण पुस्तकं मस्तकं घडवतात आणि घडलेली मस्तकं क्रांती करत असतात. आपल्या सर्वांना क्रांतीची प्रतीक्षा आहे, परिवर्तन हवं आहे आणि ती परिवर्तनाची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे.
माननीय दिगंबर जाधव साहेब, विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी एसटी महामंडळ बुलढाणा, कृपया आपण समोर यावं. माननीय श्री आकाजी देशमाने, असिस्टंट डायरेक्टर कतार, आपण सपत्नीक या ठिकाणी यावं, स्वागताचा स्वीकार करावा. माननीय शरद भाऊ वानखेडे साहेब, सचिव, विठ्ठल रुक्मिणी शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगामाळी, आपण समोर यावं, आमच्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करावा. शैलेशजी काळे साहेब, एसडीओ जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा, आपण सुद्धा सन्मानासाठी समोर यावं. प्रकाश सिंह राजपूत साहेब, शासकीय ठेकेदार बुलढाणा, आपण सुद्धा समोर यायचं आहे, आपणास विनंती आहे. त्या ठिकाणी छोटेखानी सत्काराचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. BC चौधरी साहेब, डॉक्टर गजाननजी अजगर सर, प्रदेश सदस्य, अखिल भारतीय माळी महासंघ, कृपया या सर्व मान्यवरांनी समोर यायचं आहे. डॉक्टर संजय कान कटाव सर, जिल्हा उपाध्यक्ष, डॉक्टर सेल बुलढाणा, आपण समोर येऊन आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. या ठिकाणी हिरळकर कुटुंब, दाम्पत्य या सर्व मान्यवरांचा सत्कार करत आहे, या सर्व मान्यवरांचं स्वागत करत आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी या वधूवरांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, यांचे सर्व स्वप्न पूर्ण हो, या सर्व मनोकामना, शुभाशीर्वाद, शुभ संदेश घेऊन आलेले आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आपण सर्व पाहुणे, मित्रमंडळी, स्नेहीजन या सर्वांचं या ठिकाणी हिरळकर परिवार आणि वाघमारे परिवार सहर्ष असं स्वागत करत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. देऊळगाव माळी जवळपास सरपंच म्हणून 17 वर्ष कारकीर्द गाजवलेले देऊळगाव माळीचे विकास पुरुष ते या ठिकाणी स्वागताचा आणि सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. आपण मानाचे पाहुणे या ठिकाणी आहात. आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने आपण आपल्या या ठिकाणी हिरळकर परिवाराच्या वतीने सन्मानित होत आहे. या सत्काराचा, स्वागताचा आपण स्वीकार करावा अशी आपणास नम्र विनंती आहे. दुसरे व्याही श्री रामदास मैनाबाई संपतराव वाघमारे आणि सौभाग्यवती रेखा रामदास वाघमारे या जोडप्याने सुद्धा समोर यायचं आहे आणि आमच्या छोटेखानी स्वागताचा आणि सत्काराचा स्वीकार आपण करायचा आहे. तिसरे व्याही प्रोफेसर डॉक्टर सुभाषराव मैनाबाई संपतराव वाघमारे आणि सौभाग्यवती विस्तारित असे हे दोन कुटुंब या सर स्वागत आहे सर. यानंतर मानाचे जावई जे आहे त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण करत आहोत. मी श्री संजय प्रल्हादराव दांडगे MBA आणि सौभाग्यवती वैशाली संजय दांडगे ताई या दोघांना या ठिकाणी सन्मान स्वीकारतील अशी मी या जोडप्याला नम्र विनंती करतो. श्री संजय प्रल्हादराव दांडगे यांनी सुद्धा या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करायचा आहे. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो आहे. या विवाह सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आपल्या सर्वांची उपस्थिती आहे, म्हणून आपलं सर्वांचं या दोन्ही परिवारांच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. प्रकाश घ्यायचा आहे आणि स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार नातेवाईकांचे संदेश या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वधूतीने या ठिकाणी या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं सर्वांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करत आहोत. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शब्दपुष्पांनी हार्दिक स्वागत. मी अखिल भारतीय माळी महासंघाचे महात्मा गौतम बुद्ध चंद्रगुप्त मौर्य अखंड भारताचा सम्राट अशोक जहामर्द मोहम्मद पैगंबर लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज
संत रविदास महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख, रमाई भीमाई यांना मी प्रथम वंदन करतो. हिरळकर आणि वाघमारे कुटुंबियाच्या वतीनं आजचा जो विवाह सोहळा होत आहे तो अतिशय महत्वाचा आणि सुशिक्षित असा परिवाराचा हा विवाह सोहळा आहे. सावता महाराजांनी श्रमाला महत्व दिलं तसं वाघमारे कुटुंबीय यांच्या पूर्वजांनी श्रमाला महत्व दिलं. त्यावेळेला शिक्षणाची पद्धत नव्हती. सावता महाराजांनी म्हटलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, विहीर दोरी मोठ नारा अवघी व्यापली पंढरी. कुठेही जायची गरज नाही, कोणत्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही, परंतु आपण काम करत राहिलं तर आपल्याला त्यात परमेश्वर प्राप्त होतो, आपल्याला यश प्राप्त होतं. त्याप्रमाणे वाघमारे कुटुंबियाला यश प्राप्त झालं आणि नवीन युगामध्ये हिरोळकर कुटुंब जे आहे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे आणि सावता महाराज यांचेही विचार स्वीकारले, श्रमालाही महत्व दिलं. आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या कुटुंबाने हे आपण कोणतंही कारण न सांगता, आपण कमी शिक्षित असताना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्वजांचा आणि त्यांचाच व्यवसाय स्वीकारला आणि फुलांच्या व्यवसायातून हा संसार फुलवला. मुलांना मुलींना अति उच्च कोटीचं शिक्षण दिलं आणि हा संसार पुढं वेर गगनाला गेला. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबांची प्रगती केली. ती अतिशय महत्वाची, सर्वांना आदर्श देणारी आहे. कोणतंही कारण न सांगता आपण छोट्याशा उद्योगातून फुल भंडारातून फुलवलेला संसार हा इतका चांगला शिक्षणाच्या माध्यमातून होतो हे आधी सिद्ध केलं. त्याबद्दल या दोन्ही कुटुंबाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी जयंती आहे. महात्मा फुले गौरव वर्ष आहे आणि या गौरव वर्षाच्या निमित्ताने आपण हा विवाह अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सत्यशोधक पद्धतीने करायचं ठरवलं. त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. सर्वांनी आपला मुलींचा मुलांचा जो विवाह आहे त्यांच्यात जे काही चाली रीती रूढी परंपरा आहेत त्या परंपरेला फाटा देऊन अगदी साधेपणानं आपण जो विवाह कराल आणि त्यामधून जे खर्च करणारे जे पैसे आहेत किंवा अपव्याप आहे तो वाचून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी आणि आपला व्यवसाय सुधारण्यासाठी पैसे खर्च करावेत. आणि महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे शिक्षणाचं महत्व आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या पद्धतीनं आपण जर वागला तर नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे, त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही. त्याप्रमाणे या दोन कुटुंबांनी कठोर परिश्रम केलं आणि शिक्षणही घेतलं, शिक्षणही दिलं. या सर्व कुटुंबियाचं मी या ठिकाणी त्यांच्या सर्व आप्तेष्टांचं, पाहुणे मंडळीचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अखिल भारतीय
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीनं आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं, महात्मा फुले सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना शुभाशीर्वाद देतो. यांचा पुढील जो गृहप्रवेश आहे किंवा गृहस्थ आश्रमामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, त्या सर्व आपल्या प्रपंचाला शुभाशीर्वाद देतो आणि पुन्हा तुमची प्रगती, आरोग्य, सर्व सुख संपन्न द्रव्य प्राप्त व्हावं आणि आपण ही शिखरावर जावं, एवढंच मी आज विनंती करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा त्या सर्व अपतेष्ट मंडळांचं हिरोळकर कुटुंबीय आणि वाघमरे कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आणि चांगलं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते सिंदखेड राजा निवासी श्री जनाबापू मेत्रे यांचं स्वागत वधू पिता आणि वधू माता करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय जो संहितेप्रमाणे सत्यशोधकनुसार हा विवाह होत असून सत्यशोधक विवाह हा आपण महात्मा फुलेंनी दिलेला सत्यशोधकनुसार करतो. तर त्या विवाहास सुरुवात झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण वधू आणि वराला माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना या मंचावरील आसनावरती उभा करून आपण ते मंगळ अष्टक घेत असतो. तर सर्वप्रथम वधू आणि वर दोघेही माता पित्यांचे आशीर्वाद घेतील आणि या चौरंगावरती पाठावरती उभे राहतील. चला चला यायचे दोघांनी माता पित्याचे आशीर्वाद. नंतर पुढे घेऊन टाकून ठीक आहे. मामांची उभे राहा. चला माता पित्याचे आणि मामा मामीचे आशीर्वाद घेत आहेत वधू आणि वर. कारण आपल्याला संत महापुरुषांनी सांगितले आहे आपले दैवत कोण असेल, देव कोण असेल तर फक्त आपले माता आणि पिता ज्यांनी आपल्याला जग दावलं, दुनिया दावली, याच्याशिवाय देव आपल्याला कुठलाही मोठा नाही. म्हणून आपण वधू आणि वरांना माता पिता आणि मामा मामीचे आशीर्वाद देऊन चल यायचे उभं राहायचे. पण या पुढे मामा मामी या पुढे. मामा या ठिकाणी वधू आणि वर याच्या विवाहास आपण सुरुवात करत आहोत. या विवाहाच्या जे काही मंगलाष्टक दिलेले आहेत हे महात्मा फुलेंनी लिहून संतांच्या संहितेप्रमाणे दिले. तर आपण सुरुवात करत आहोत. झाली सुरुवात? ओके स्टार्ट. देवांचे नियमाप्रमाण धरुनी चाले तुझे कुळगे सत्याने अवघात श्रेष्ठ असशी तैसेच हे त्वत्सगे अज्ञान्या समदृष्टीने शिकविशी तू ज्ञान त्या दाविशी प्रीतीने वरितो तुला आज तुझी ऐकून ती अशी मंगलम सत्यमंगल सावधान मानीसी जरी त्वा दिले अनदुनी
करत्या समाधान से आम्हा सर्व स्त्रिया से बहुपीडा हे ने नशी तू कसे स्वातंत्र्यानुभवाची ओळख आम्हा झाली नसे मानसी यासाठी अधिकार देशील स्त्रिया घे आन त्याची असी मंगलम सत्यमंगल सावधान स्थापाया अधिकार मी झटतसे या बायकांचे सदा खर्चाया म्हणीन मी किमपि सर्वस्व माझे कदा मानितो सकल स्त्रियास बहिणी तू एकली मतप्रिया करत्याचे भयमी मनात तुझला ठेवीन पोसावया मंगलम सत्यमंगल सावधान बंधुवत मजला समस्त असती त्वद्भिन्न जे किनर आज्ञाभंग तुझा करीन न कदा मी सत्य कर त्यावर ठेवोनी अवघाची भार झटूया लोका कराया हिता हाताला धरुणी तुला वरितसे सर्वा पुढे मी आता मंगलम सत्यमंगल सावधान आभारा बहुमानी जे आपुलिया माता पित्यांचे सदा मित्रा तुमच्यात सेच असती जे इष्ट त्यांचे वदा वृद्धापंगू सहाय द्या मुली मुला विद्या तया शिकवा हरसे रुष्टी करा फुलांची अवघे टाळी आता वाजवा मंगलम सत्यमंगल सावधान वधूवराया शक्ती द्याया समर्थतो जोची जगी करिया बुद्धी विद्या बल आणि भूती दया तयाच्या कृपे करोती मनी स्मृत कृत्या दृढ चिंतनी हो बळी कुळ स्वामी आठवा हो तशीच विंध्यावली स्वामिनीला स्मरा तसाच काळ ही भैरवाला खंडेराय पाहिजे आठवीला कैसा तुम्ही त्याही महासुभ्याला न्याय करता जो नऊ खंडाचा हो याशी स्मरता सुख तुम्ही भाऊ हो फुले टाकली सगळं विवाह संपन्न झालेल्या हार घाल्यानंतर त्यांना शपथ दिली जाईल आणि विवाह संपन्न झाला. तुमच्या मनाने पुष्प
समोर लक्ष दोघं थांबायचे नाही, थांबायचं आय कॉन्टॅक्ट करा. तुम्ही हात लावा.